पहिले प्रेम भाग 6. प्रेम हे केवळ सुखाचे क्षण सोबतीने जगणे नसते, तर दुराव्याच्या अग्नीत तावून सुलाखून निघणे असते. मॉलमधल्या त्या महासंग्रामानंतर आदित्य आणि अबोली यांच्यात नशिबाने एक लांबच लांब अंतर उभे केले आहे. कित्येक दिवस एकमेकांचा चेहरा न पाहिल्यामुळे, एकमेकांचा आवाज न ऐकल्यामुळे दोन्ही जीवांची झालेली कमालीची तडफड या भागात पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आदित्यची आई दोघांना कायमचे वेगळे करण्यासाठी सत्तेचा आणि पैशाचा वापर करते आहे, तर दुसऱ्या बाजूला आदित्यचे समजूतदार बाबा चोरून या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या कौटुंबिक बुद्धिबळाच्या खेळात नेमका कोणता मोठा ट्विस्ट येणार, हे सर्व आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता पुढे पाहूया. पहिले प्रेम या मालिकेच्या अत्यंत भावूक आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या 6व्या भागात. पहिले प्रेम भाग 6. मॉलमधील त्या भयानक प्रसंगानंतर आदित्य आणि अबोली यांच्या आयुष्यात जणू एक मोठे ग्रहण लागले होते. वसुंधरा सावंत यांनी आदित्यला जबरदस्तीने ओढत घरी आणले होते आणि त्याचा मोबाईल स्वतःकडे जप्त करून घेतला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी आदित्यच्या ऑफिसच्या वेळाव्यतिरिक्त त्याच्या बाहेर पडण्यावर आणि कोणालाही भेटण्यावर कडक पहारा ठेवला होता. ऑफिसला जाताना आणि येताना ड्रायव्हरला त्याच्यासोबत पाठवले जात होते. जवळपास 2 आठवडे उलटून गेले होते. आदित्य आणि अबोली यांची साधी भेट तर लांबच, पण फोनवर एक साधा मेसेजही झाला नव्हता. या दुराव्यामुळे दोघांचीही अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. आदित्य आपल्या आलिशान खोलीत बेडवर पडून रात्रभर फक्त अबोलीचाच विचार करत असायचा. त्याला तिचे ते रडणारे डोळे, मॉलमध्ये आईने तिचा केलेला अपमान आणि तिची ती हताश अवस्था आठवून आतून प्रचंड त्रास होत होता. त्याला जेवण जात नव्हते की त्याच्या ऑफिसच्या कामात लक्ष लागत नव्हते. जो आदित्य नेहमी वेळेचा पक्का असायचा, तो आता तासनतास खिडकीबाहेर शून्यात पाहत उभा असायचा. अबोलीच्या आठवणींनी त्याला वेड लावले होते. दुसऱ्या बाजूला अबोलीची अवस्था याहूनही वाईट होती. त्या दिवशी वसुंधरा सावंत यांनी भर मॉलमध्ये तिच्या लायकीवरून आणि गरिबीवरून जे टोमणे मारले होते, त्याने तिच्या स्वाभिमानाचे तुकडे तुकडे केले होते. पण त्याहूनही मोठे दुःख तिला आदित्यला भेटू न शकण्याचे होते. ती जेव्हा डीमार्टमध्ये तिच्या बिलिंग काउंटरवर बसायची, तेव्हा जुन्या आठवणी तिच्या डोळ्यात पाणी आणायच्या. याच काउंटरवर आदित्य पहिल्यांदा आला होता. इथेच त्याने तिच्यावर रागवला होता आणि याच मॉलच्या कोपऱ्यात त्याने तिच्या डोळ्यात गेलेला कचरा काढण्यासाठी ती गोड फुंकर मारली होती. तो स्पर्श, तो सुगंध आठवून अबोलीचे मन व्याकुळ व्हायचे. रात्री घरात सगळे झोपल्यावर ती खिडकीपाशी उभी राहून ढसाढसा रडायची. आदित्य, तू कुठे आहेस? तू ठीक तर आहेस ना? माझ्यामुळे तुला तुझ्या घरात त्रास सहन करावा लागतोय. हा एकच विचार तिचे मन कुरतडत होता. दोघांना एकमेकांशिवाय जगणे आता अशक्य वाटू लागले होते. वसुंधरा सावंत एवढ्यावर शांत बसणाऱ्या नव्हत्या. आदित्यला घरात कैद करून ठेवल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अबोलीकडे वळवला. त्यांना माहीत होते की जोपर्यंत अबोली त्या मॉलमध्ये काम करत आहे, तोपर्यंत आदित्य तिला शोधत तिथे कधीही जाऊ शकतो. म्हणून त्यांनी आपल्या ओळखीचा गैरवापर करायचे ठरवले. वसुंधरा सावंत थेट डीमार्ट मॉलच्या मुख्य मालकांना आणि रिजनल मॅनेजरला ओळखत होत्या, कारण त्यांच्या बिझनेस पार्टनर्सचे तिथे मोठे शेअर्स होते. वसुंधरा यांनी थेट मॅनेजरला फोन लावला. मिस्टर शर्मा, तुमच्या मॉलमध्ये अबोली दळवी नावाची एक मुलगी कॅशियर म्हणून काम करते. तिच्या वागणुकीमुळे माझ्या कुटुंबात आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात खूप मोठा त्रास होत आहे. मला ती मुलगी उद्यापासून त्या मॉलमध्ये दिसता कामा नये. जर तुम्ही तिला कामावरून काढले नाही तर आमच्या कंपनीकडून तुमच्या मॉलला सगळे मिळणारे कॉन्ट्रॅक्ट्स आम्ही रद्द करू. त्यांनी थेट धमकी दिली. मॉलचे मॅनेजर वसुंधरा सावंत यांच्या वजनासमोर झुकले. दुसऱ्याच दिवशी अबोली जेव्हा कामावर आली, तेव्हा मॅनेजरने तिला केबिनमध्ये बोलवले. अबोली, तू काम चांगलं करतेस, पण वरून खूप मोठा प्रेशर आहे. सावंत मॅडमचा तुला फोन आला होता का? त्यांनी तुला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकण्यास सांगितले आहे. आम्ही हताश आहोत. तू आजपासून कामावर येऊ नकोस. हे तुझे या महिन्याचे पैसे घे आणि निघून जा. मॅनेजरने तिची सॅलरी तिच्या हातात ठेवली. अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. सर, प्लीज असं करू नका.
माझ्या बाबांची तब्येत अजून पूर्ण बरी नाही आहे. घरात लहान भाऊ शिकतोय. माझी नोकरी गेली तर आम्ही खाणार काय? तिने खूप विनवण्या केल्या, पण मॅनेजरने तिचे काहीही ऐकले नाही. अबोली रडत रडत आपली बॅग घेऊन मॉलबाहेर पडली. तिच्यावर आता दुहेरी संकट आले होते. एकीकडे आदित्यचा दुरावा आणि दुसरीकडे घराचा उदरनिर्वाह चालवण्याची भीती. आदित्यच्या घरात जरी वसुंधरा सावंत यांची हुकुमशाही चालत असली तरी त्याचे बाबा आनंद सावंत हे अत्यंत समजूतदार, शांत आणि चांगल्या मनाचे माणूस होते. त्यांना त्यांच्या पत्नीचा हा गर्विष्ठ स्वभाव अजिबात आवडत नव्हता. त्यांनी हॉस्पिटलमध्ये पाहिले होते की आदित्य अबोलीसाठी किती अस्वस्थ होता आणि आदित्यने त्यांना सांगितले होते की अबोली किती कष्टाळू मुलगी आहे. आनंद यांना मनोमन कळाले होते की त्यांचा मुलगा अबोलीच्या प्रेमात आहे आणि अबोली ही त्यांच्या घरासाठी अत्यंत योग्य मुलगी आहे. फक्त ती गरीब आहे हा एवढाच तिचा दोष होता. आनंद सावंत यांनी पाहिले की 2 आठवड्यात आदित्य एखाद्या जिवंत प्रेतासारखा जगू लागला आहे. त्याचा चेहरा सुकला होता. वडिलांचे मन हे सहन करू शकले नाही. त्यांनी वसुंधरा यांना नकळत या दोन्ही जीवांना एकत्र आणण्याचा एक गुप्त प्लॅन आखला. शनिवारच्या संध्याकाळी जेव्हा वसुंधरा किटी पार्टीसाठी घराबाहेर गेल्या होत्या तेव्हा आनंद सावंत थेट आदित्यच्या खोलीत गेले. त्यांनी आदित्यच्या पाठीवर हात ठेवला. आदित्यने दचकून वर पाहिले. आदी, खूप त्रास होतोय ना रे तुला? वडिलांनी अत्यंत प्रेमाने विचारले. बाबा, मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. आई जे करते आहे ते अत्यंत चुकीचे आहे. अबोली निष्पाप आहे. आदित्यचे डोळे भरून आले. आनंद सावंत हसले आणि त्यांनी आपल्या खिशातून आदित्यचा जप्त केलेला मोबाईल बाहेर काढला, जो त्यांनी वसुंधरा यांच्या कपाटातून चोरून आणला होता. हा घे तुझा फोन आदी. मी तुझ्या पाठीशी आहे. मला माहिती आहे अबोली खूप चांगली मुलगी आहे आणि मला हेही माहिती आहे की वसुंधराच्या सांगण्यावरून मॉलच्या मॅनेजरने अबोलीला नोकरीवरून काढून टाकले आहे. व्हॉट? आदित्य सोफ्यावरून ताडकन उठला. त्याचा राग अनावर झाला. आईने अबोलीची नोकरी घालवली? बाबा, ती तिच्या कुटुंबाची एकमेव कमावती व्यक्ती आहे. तिच्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता जातो तिच्याकडे. थांब आधी, घाई करू नकोस. तू थेट तिच्या घरी गेलास तर तुझ्या आईला समजेल आणि ती आणखी काहीतरी करेल. मी अबोलीला मदत करण्यासाठी माझ्या एका मित्राच्या नवीन सुपरमार्केटमध्ये तिला मॅनेजरची नोकरी मिळवून दिली आहे, जिथे तिला दुप्पट पगार मिळेल. आणि आज संध्याकाळी मी अबोलीला एका शांत कॅफेमध्ये बोलावले आहे. तू तिथे जा, तिला भेट, तिची समजूत काढ आणि तिला ही नोकरीची ऑफर दे. बाबांनी त्याला डोळा मारून सांगितले. आदित्यच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसानंतर एक खूप मोठे हसू उमटले. त्याने आपल्या बाबांना घट्ट मिठी मारली. थँक्यू बाबा, तुम्ही जगातले सर्वोत्तम बाबा आहात. आदित्यने लगेच कपडे बदलले, फोन खिशात टाकला आणि तो बाबांच्या आशीर्वादाने अबोलीला भेटण्यासाठी कॅफेच्या दिशेने वेगाने गेला. शहराच्या एका कोपऱ्यात असलेला शांत आणि सुबक कॅफेमध्ये अबोली एका टेबलापाशी बसली होती. आनंद सावंत यांनी तिला फोन करून तिथे बोलावले होते, त्यामुळे ती त्यांचा आदर राखण्यासाठी तिथे आली होती. तिचे लक्ष खाली टेबलावर होते. तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरली होती. तितक्यात कॅफेचा दरवाजा उघडून आदित्य आत आला. त्याचे डोळे फक्त अबोलीला शोधत होते. कोपऱ्यात बसलेली अबोली दिसताच त्याच्या जीवात जीव आला. तो वेगाने चालत तिच्या टेबलापाशी पोहोचला. अबोली. आदित्यने अत्यंत कातर आवाजात तिचे नाव घेतले. अबोलीने दचकून वर पाहिले. समोर आदित्य उभा होता. 2 आठवड्याच्या दीर्घ तडफडीनंतरचा तिचा आदित्य तिच्या समोर होता. त्याचा सुकलेला चेहरा पाहून अबोलीच्या भावनांचा बांध फुटला. ती जागेवरून उठली. दोघांच्याही नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या. कॅफेमध्ये मंद रोमॅन्टिक म्युझिक वाजत होते. आदित्य, तू? अबोलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आदित्यने कोणताही विचार न करता पुढे होऊन तिचा हात आपल्या हातात घेतला. आय एम सो सॉरी अबोली. माझ्या आईमुळे तुला तुझी नोकरी गमवावी लागली. तुला इतका अपमान सहन करावा लागला. मी खूप हताश होतो. त्यांनी माझा फोन काढून घेतला होता. आदित्यचे शब्द अडखळत होते. नाही आदित्य, तुझी काही चुकी नाही आहे. मला तुझी काळजी वाटत होती. तू ठीक आहेस ना? तुझा चेहरा किती सुकला आहे. अबोलीने रडत रडत तिच्या नाजूक हाताने आदित्यच्या गालाला स्पर्श केला. त्या स्पर्शाने दोघांच्याही शरीरात एक अद्भुत विजेचा करंट धावला. कित्येक दिवसांची ती अस्वस्थता, तो त्रास त्या एका स्पर्शाने नाहीसा झाला. मी तुझ्याशिवाय ठीक राहू शकतच नाही अबोली. मला कळाले आहे मी तुझ्यावर.
आदित्य बोलायला गेला, पण अबोलीने त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवले. नका बोलू आदित्य, आपण दोन वेगवेगळ्या विश्वात राहतो. तुमच्या आईचे बोलणे जरी कडू असले तरी ते सत्य आहे. माझी लायकी नाही तुमच्या घरात येण्याची. आपण पुन्हा कधीच भेटायला नको. अबोलीने रडत रडत आपला हात मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यने तिचा हात आणखी घट्ट पकडला. त्याने तिला बाबांनी दिलेल्या नवीन नोकरीबद्दल सांगितले. हे बघ अबोली, माझे बाबा आपल्या सोबतीने आहेत. त्यांनी तुझ्यासाठी एका मोठ्या सुपरमार्केटमध्ये मॅनेजरची नोकरी शोधली आहे. तुला काळजी करायची गरज नाही. आपण या परिस्थितीशी एकत्र लढू. पण प्लीज मला सोडून जाण्याचा विचारही करू नकोस. आदित्यने तिचा हात आपल्या ओठांवर लावला आणि त्यावर एक हलके चुंबन घेतले. अबोली शांत झाली. तिच्या मनात आदित्यबद्दल असलेले प्रेम आता आणखी घट्ट झाले होते. तिला जाणवले की जो मुलगा तिच्यासाठी आपल्या अख्ख्या कुटुंबाशी आणि आईशी लढायला तयार आहे, त्याचा हात ती कधीच सोडू शकत नाही. दोघांमध्ये एक अत्यंत गोड, रोमॅन्टिक आणि भावनिक संवाद झाला. दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन भविष्याचा विचार करत होते आणि आनंद सावंत यांच्या उपकाराचे आभार मानत होते. कॅफेमधील वातावरण अत्यंत रोमॅन्टिक झाले होते. आदित्यने अबोलीला कॉफीची ऑर्डर दिली होती. तितक्यात कॅफेचा मुख्य दरवाजा उघडला आणि 3 व्यक्ती आत आल्या. त्यांना पाहून आदित्य आणि अबोली दोघेही जागेवरच गोठले. समोर त्याची आई वसुंधरा सावंत, त्यांच्यासोबत एक अत्यंत आधुनिक श्रीमंत मुलगी तनुजा आणि सर्वात मागे अत्यंत शांत चेहऱ्याने उभे असलेले बाबा होते. आदित्य, हे काय सुरू आहे? वसुंधरा यांचा रागीट आवाज कॅफेमध्ये घुमला. आपल्या भावी सुनेसमोर आदी एका साध्या मुलीचा हात धरून बसला आहे. हे पाहून वसुंधरा यांचा पारा चढला. त्या आनंद सावंत यांच्यावर खेकसल्या. आनंद, तुम्ही तर म्हणालात की आदी तनुजाला सरप्राईज देण्यासाठी या कॅफेमध्ये घेऊन चालला आहे, म्हणून आम्ही तुमच्या मागे मागे इथे आलो. पण हा इथे या कॅशियर मुलीसोबत काय करतोय? तनुजाच्या चेहऱ्यावरही नाराजीचे भाव होते. आदित्यला आता कळाले की त्यांच्या बाबांनी त्याला वाचवण्यासाठी आणि अबोलीशी भेट घडवून आणण्यासाठी आईला एक खोटे कारण सांगितले होते. आदित्यने घाबरून बाबांकडे पाहिले, पण नेमका याचवेळी बाबांनी त्याचा खरा मास्टर स्ट्रोक खेळला. आनंद सावंत हसले आणि अत्यंत शांतपणे वसुंधरा यांच्या जवळ आले. वसुंधरा, शांत हो. मी जे काही केले आहे ते अगदी विचारपूर्वक केले आहे, बाबा म्हणाले आणि त्यांनी तनुजाकडे पाहिले. तनुजा बेटा, रागवू नकोस. आधीने तुला इथे सरप्राईजसाठीच बोलावले आहे, पण आधीच्या आयुष्यातला एक खूप मोठा अध्याय तुला समजणे गरजेचे होते, म्हणून मी ही भेट घडवून आणली. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे आनंद? वसुंधरा यांनी विचारले. बाबा पुढे आले आणि त्यांनी अबोलीच्या डोक्यावर हात ठेवला. वसुंधरा, ही तीच अबोली आहे जिच्या बाबांचा जीव आधीने रात्री धावून वाचवला. आधीच्या मनात या मुलीबद्दल प्रचंड आदर आणि मैत्री आहे. आधी लग्नासारखा एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या आयुष्यातील या खऱ्या आणि प्रामाणिक मित्राची ओळख तुला आणि तनुजाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. आधीने काही लपवून ठेवू नये म्हणून मीच त्याला इथे आधी पाठवले आणि त्याची ही निरोपाची भेट घडवून आणली. बाबांनी एका वाक्यात संपूर्ण परिस्थिती फिरवली होती. त्यांनी आईच्या नजरेत स्वतःला चांगले ठेवले की ते आदी आणि तनुजाचे लग्न लावण्यासाठीच प्रयत्न करत आहेत, पण दुसरीकडे त्यांनी आदित्यच्या प्रेमाखातर आईला गुपचूप इथे आणून आदी आणि अबोलीची ही गोड भेट यशस्वी करून दिली होती. बाबांनी खेळलेली ही दुहेरी खेळी अत्यंत रापचिक होती. बाबांच्या या बोलण्यामुळे वसुंधरा यांचा राग थोडा शांत झाला, कारण त्यांना वाटले की त्यांचे पती त्यांच्याच बाजूने आहेत. तनुजालाही वाटले की आदी खूप प्रामाणिक मुलगा आहे, जो लग्नाआधी आपल्या मित्रांची ओळख करून देतो आहे. पण खरा सस्पेन्स तर आता सुरू होणार होता. बाबांनी परिस्थिती जरी सांभाळली असली तरी त्यांनी अबोलीसमोर एक अट ठेवली आहे. बाबांनी अबोलीकडे एक असा कटाक्ष टाकला जो फक्त आदी आणि अबोलीला समजला. बाबांना आदीचे प्रेम मान्य आहे, पण ते तनुजा आणि आईसमोर उघडपणे अबोलीची बाजू घेऊ शकत नाहीत. आता या कॅफेमधील भेटीनंतर तनुजाला आदी आणि अबोलीच्या नात्यावर संशय येणार का? आईच्या समाधानासाठी बाबा आदीचे लग्न तनुजाशी लावणार की हळूहळू आईचे मन बदलून अबोलीला या घराची सून बनवणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अबोली आदीच्या प्रेमासाठी या श्रीमंतीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढाईत टिकून राहणार का?
कथा एका अत्यंत रंजक, भावनिक आणि कौटुंबिक बुद्धिबळाच्या वळणावर थांबली आहे. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.